नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा दिमागदार सोहळा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थित पार पडला. यावेळी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णनवाल, माजी जीप सदस्य मधुभाऊ काटे यांच्या उपस्थित वृक्षारोपण, शिवस्मारकचे उद्घाटन, घन कचरा व्यवस्थापन करणारी ई रिक्षा व जलतारासह रस्ते व पंचायतचे उद्घाटनासह बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूचे स्टॉल व सौर ऊर्जासह परसबागेची पाणी व नवी दिशा ग्राम संघाला 10,80,000चा धनादेश वाटप करण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची चाबीसह विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार किशोरप्पा पाटील, माजी जीप सदस्य मधुभाऊ काटे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मिनल कर्णवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, पाचोरा तालुक्याचे गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे आणि बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस सिसोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी सरपंच विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, रेणुका पाटील, लताबाई काटे, मीराबाई शेजोळ, निर्मल पाटील, गजानन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सतीश सत्रे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय पाटील सर यांनी तर माजी जीप सदस्य मधुभाऊ काटे यांनी आभार मानले. समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी भाग घेतला आणि गावाचे एक गुप्त पारोट्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्या गावांना सगळ्यांना उमेद देण्याच्यासाठी, सर्व ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्याच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री श्री सोनालीजी कुलकर्णी आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम आपल्या गावच्या वतीनं, आपल्या परिसराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक विविध उपक्रम या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण ज्या राबवत आहेत त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनलजी कर्णवाल त्यांच्या स्तराच्या योजना आहेत. त्या सगळ्या योजनांची 100% अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपले घरकुलं असतील, प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या 6 स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीमचा एकही लाभार्थी या गावामध्ये लाभापासून वंचित नाहीत. पीएम किसानच्या याच्यामध्ये जर अभिमानानं सांगावं वाटतं की जळगाव जिल्हाभरामध्ये पहिल्या नंबरचे जर पैसे या ठिकाणी पडत असतील तर ते वडगावकडे पासून या ठिकाणी सुरुवात होते आहे. 100% आपण पीएम किसानचा लाभ या ठिकाणी देतो आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उपस्थित खास म्हणजे योजनेच्या प्रचार प्रसिद्धी आणि योजनेमध्ये काहीतरी जळगाव जिल्ह्यात चाललंय ते दाखवण्यासाठी, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आलेले कुलकर्णी मॅडम, जे थोड्याच वेळाने बहुतेक इथे उपस्थित होती ते जळगाव पाचोराचे आमदार महोदय किशोरप्पा पाटील साहेब, ज्यांनी आता जस्ट माझ्याबद्दल, जिल्हा परिषदबद्दल आणि मला 2 शब्द दिले की मी पटकून 1-2 पुरस्कार नक्की आणणारे MSP मध्ये. तसे काटे साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO सर, डेप्टी CO ग्रामपंचायत, BDO सर आणि मंचावर बसलेले सगळे मान्यवर. समृद्ध पंचायत राज म्हणजे एक गावाला समृद्ध कसा करता येईल त्याचे 9 घटक शासनाने ठरवले. त्याच्यात ग्रामपंचायतमध्ये CCTV लावायचं किंवा 1 ते 33 नमुने अद्ययावत करायचे किंवा ग्रामपंचायत ISO करायची, कचऱ्यांबद्दल निर्णय झाले पाहिजे, महिलांबद्दल निर्णय झाले पाहिजे, स्वयंसहायता समूह गटांसाठी निर्णय झाले पाहिजे, असे आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक इच्छा होती. आमचे माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी ही योजना आणली. तर ही योजना सप्टेंबरला सुरू झाली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रभरात, पण आम्ही जळगाव जिल्हा परिषदेने मईपासून याची सुरुवात केली आणि मी जुलै महिन्याला बहुतेक पुराची जेव्हा परिस्थिती गावाला निर्माण झाली होती तेव्हाही आली. तर तेव्हा मला काटेसाहेब म्हटले, मॅडम बघा मी सगळे घटक पूर्ण करून तुम्हाला जिंकून दाखवणार आहे. आणि मला वाटतं आज इथे आली आणि सगळ्या CCTV पाहिली, KTVवर पाहिली, जलताराचे कामं पाहिली. मला वाटतं तुम्ही बहुतेक मार्गावर आहेत. ते गावकऱ्यांच्या सपोर्टमुळे चाललंय. ग्रामपंचायत अधिकारी अप्पा तुमचे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या अंतर्गत
निवड केलेल्या या वडगाव कडे गावाच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांची या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राकरता निवड झालेली आहे, आदरणीय सोनालीताई कुलकर्णी, आपल्या जिल्हा परिषदेच्या सीओ आदरणीय पुरणवालताई, आपल्या गटाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र आमचे मित्र आदरणीय मधुभाऊ काटे, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सोमवंशी साहेब, सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा नारा होता की गावाकडे चला, आणि तोच नारा मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मनाशी बाळगून खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्या गावाचं खरं म्हणजे हे भाग्य आहे की जिल्ह्यामध्ये जे अनेक गावं सिलेक्ट झाले असतील त्या सिलेक्ट गावांमध्ये आपल्या तालुक्याचं हे वडगाव सिलेक्ट झालं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रशासनाचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज अशी अवस्था आहे की अत्यंत गोरगरिबातल्या तळागाळातल्या मुलाबाळांचेच फक्त शिक्षण या ठिकाणी आहे. एका बाजूला सीबीएसई असेल किंवा आयसीएसई असेल किंवा स्टेट बोर्ड असेल तिथं वेटिंग आहे, आणि दुसऱ्या बाजूला आमची पट संख्या अत्यंत अपूर्ण अवस्थेमध्ये आपल्याला दिसते. इथे एक्सेस या ठिकाणी शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. हे अंतर कमी करण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम मला वाटतं शिक्षण विभागाला किंवा राज्य सरकारला आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. एका बाजूला प्रत्येक गाव असेल, पाडा असेल, छोटे छोटे गावं असतील, त्या गावांमध्ये आपलं मोठं स्ट्रक्चर आहे, जिल्हा परिषदेची मोठी जागा आहे, तिथे आपल्याला सगळ्या ठिकाणी शाळा खोल्या आहेत, परंतु या सगळ्या याच्यामध्ये शिक्षणामध्ये नेमका काय अभाव आहे हा मला वाटतं आपल्याला त्याकडे जर का लक्ष केंद्रित करता आलं तर एक चांगल्या पद्धतीने हा जो गोरगरिबांचा मुलगा आहे, विद्यार्थी आहे, यालाही वाटतंय. आज जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कर्तव्य करणारा, काम करणारा, मोलमजुरी करणारा एखादा व्यक्ती जर का असेल तर त्याला असं वाटतं की माझ्याजवळ माझी संपत्ती म्हणजे हे माझे मुलं आहेत, आणि याच्याकरता पोटाला चिमटा देऊन तो तालुक्यावर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, आणि हीच माझी संपत्ती आहे असं समजून त्याच्या करता तो काम करतो. परंतु इथे मला सांगताना या ठिकाणी मग ते माध्यमिक असेल किंवा कॉलेज असेल, आपण विचार करा जिल्हा परिषदेची शाळा. सर्व मान्यवर आणि उपस्थित वडगावकडे या गावाचे सर्व ग्रामस्थ, गावकरी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू, सगळ्यांना माझा अतिशय मनापासून नमस्कार. बस, वा वा वा. कशासाठी वाजवल्या आपण टाळ्या? मी सांगितलं म्हणून वाजवल्या ना? का मी सांगितलं असेल? ऊर्जा तर निर्माण केलीच आहे, पण या कौतुकाच्या टाळ्या आहेत. तुम्हा सगळ्यांचं कौतुक तुमच्याच हस्ते व्हावं असं मला वाटत होतं, म्हणून जोरदार टाळ्या तुमच्याकडनं वाजवून घेतल्या. कारण मी एकटीने वाजवल्या असता तर एवढा आवाज आला नसता, एवढी ऊर्जा निर्माण झाली नसती. तर हे कौतुक आहे, हा कौतुक सोहळा आहे आज जो होतोय, आणि पुढील 1.5-2 महिन्यांसाठीचा एक प्रोत्साहनात्मक कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गेल्या 3 महिन्यांमध्ये, आणि सीओ मॅडम तर म्हणाल्या आम्ही मे पासूनच तयारी सुरू केली आहे, तर गेल्या 6 महिन्यांपासून जळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहे. मला असं वाटतंय एक ग्रामीण विकासातला एक नवा अध्याय असू शकतो हा अभियान. अत्यंत महत्त्वाचं असं अभियान आहे. वेगवेगळ्या घटकांमध्ये ग्रामविकास करण्याची ही योजना आहे. अनेक घटकांमध्ये आपल्या गावात विकास काम झालं आहे, म्हणूनच मुंबईवरनं आम्हाला थेट इथे पाठवण्यात आलं. इतक्या वेगवेगळ्या सगळ्या आपल्या 36 जिल्ह्यांपैकी वेगवेगळ्या गावांपैकी आज तुमचं निवडलं गेलं आहे, ही सगळ्यात मोठी बाब आहे. याचं कारण असं आहे की
तुम्ही इतकं सुंदर काम करत आहात सगळ्या घटकांमध्ये, महिला बचत गट असतील, अंगणवाडी असेल, मराठी शाळा असतील, आपलं जलशिवार प्रकल्प असेल, जलतारा असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, सौर ऊर्जा असेल, आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये असणारं सगळं CCTV आणि डिजिटलायझेशन विविध घटकांमध्ये तुम्ही उत्तम कामगिरी केलेली आहे. पण हे काय ग्रामपंचायतीचं एकट्याचं काम नाहीये, जिल्हा परिषदेचं काम नाहीये, आमदारांचं काम नाहीये. या मागे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं होतं आणि त्यात लोक चळवळीतनं, लोक सहभागातनं, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सहभागातनं आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. स्पर्धा होत राहतात, योजना येत राहतात, अभियान अनाऊन्स होत राहतात, पण या निमित्ताने प्रगतीकडे, विकासाकडे जाण्याचं एक नवीन पाऊल उचललं गेलं. ते महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विकास काम प्रत्येक गावागावांमध्ये खऱ्या अर्थाने होऊ दे, तर विकास काम आणि प्रगतीशील राहावं. धन्यवाद. खूप खूप मनापासून शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि एकंदरीत